Hello everyone. In previous session, we have started methods of preparation of alkyl halide. In that, two methods we have studied. First method is from alcohol. First method is from alcohol. And second method is from hydrocarbon. These two methods we have studied in previous session. From alcohol, this is the first method, and in that method we have studied three methods. First one is from HX, second one is from phosphorus halide, and third one is from thionyl chloride. And in hydrocarbon, second method from hydrocarbon, in that we have studied Markovnikov rule and peroxide effect. So our today's point is from halogen exchange. Means halogen exchange is the third preparation method. Halogen exchange, third preparation method. In this method, there are two methods for preparation of alkyl halide. First one is Frankel-Stein reaction and second one is Schwarz reaction. Frankel-Stein reaction is usually used for preparation of alkyl iodide and means Ri, and Schwarz reaction is used for preparation of alkyl fluoride means Rf. So we will study these two reactions in detail. Alkyl iodide are prepared conveniently by treating alkyl chloride or bromide with sodium iodide. We are going to use sodium iodide for preparation of alkyl iodide. Sodium iodide is treated with alkyl chloride means RCl, or you can use RBr means alkyl bromide. तर या मेथडमध्ये आपल्याला मेनली दिस मेथड इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाईड. अल्किल आयोडाईड प्रिपेअर करण्यासाठीच ही मेथड यूज केली जाते. पण या मेथडमध्ये RI प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे तर RCl और RBr. दिस टू केमिकल्स आर यूज फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाईड. या RClच्या जागी तुम्ही RBr पण यूज करू शकता. पण या अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइडचं कन्वर्जन RI मध्ये करण्यासाठी आपण काय यूज केलं आहे सोडियम आयोडाईड हा यूज करतोय. तर हा सोडियम आयोडाईड रिॲक्शनमध्ये RCl प्लस NaI सबस्टिट्यूशन दाखवायचं आहे I आणि Cl मध्ये. Rला I अटॅच होईल आणि NaCl हा बाय प्रोडक्ट असेल. तर हा जो डाउनवर्ड डिरेक्शनचा ॲरो इथे मेन्शन केलेला आहे, इट इंडिकेट दॅट देअर इज फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेट ऑफ NaCl. NaClची PPT किंवा प्रिसिपिटेट तयार झालेला आहे. प्रिसिपिटेट मीन्स सॉलिड फॉर्ममध्ये तो सबस्टन्स तयार झालेला आहे. सेमी सॉलिड म्हणता येईल करेक्ट वर्ड.
तर हा NaCl जो की आपल्याला प्रिसिपिटेट फिल्ट्रेशन या मेथडने त्याला रिमूव्ह करता येतो. तर ही असेल फ्रँकेल-स्टेन रिॲक्शन. आता इथेच फॉर एक्झाम्पल म्हणून मी रिॲक्शन दाखवते. CH3 CH2Cl ethyl chloride react with NaI सोडियम आयोडाईड. बघा इथे तुम्ही इथिल क्लोराईडच्या जागी इथिल ब्रोमाइड पण यूज करू शकता आणि काय यूज करायचं आहे आपल्याला, सोडियम आयोडाईड यूज करायचा आहे. आपण सोडियम आयोडाईड का यूज करतो आहे हा याच्यामध्ये इथे बदल करायचा नाही. सोडियम आयोडाईड हा फिक्स ठेवायचा. का? कारण सोडियम आयोडाईडमधलाच आय सबस्टिट्यूट होणार आहे, तरच आपल्याला प्रोडक्ट RI मिळू शकतो. म्हणून सोडियम आयोडाईड म्हणजेच NaI याला चेंज करायचं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही Clच्या जागी Br पण यूज करू शकता. तर सबस्टिट्यूशन काय आहे, तर Cl आणि I मध्ये सबस्टिट्यूशन आहे. Clच्या जागी I येणार, Iच्या जागी Cl. म्हणजेच आपण काय करतो आहे, दोन्हीही काय आहेत, Cl आणि I हॅलोजन आहेत. म्हणून या मेथडला काय म्हणलेलं आहे, हॅलोजन एक्सचेंज. आपण काय करतो आहे, हॅलोजनला एक्सचेंज करतो आहे. म्हणजेच आता प्रॉडक्ट काय येईल, CH3 CH2 I plus NaCl which is in the form of PPT or precipitate. तर हे असेल एक्झाम्पल दाखवलं मी. हा असेल इथिल क्लोराईड. इथिल क्लोराईडचं कन्व्हर्जन आपण इथिल आयोडाईडमध्ये केलेलं आहे. तर नेक्स्ट मेथड आहे स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शन ही मेथड फक्त अल्किल फ्लोराईड प्रिपरेशनसाठी यूज केली जाते. अँड दिस इज द ओनली वन मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराईड. अल्किल फ्लोराईडसाठी ही एकच मेथड आहे, स्वार्ट्स रिॲक्शन ज्याचं नाव आहे. आता ही प्रिपेअर करण्यासाठी इथे आपण अल्किल फ्लोराईड आर प्रिपेअर्ड बाय हीटिंग अल्किल क्लोराईड और ब्रोमाइड विथ मेटल फ्लोराईड. मेटल फ्लोराईड काय करायचं आहे, RCl किंवा RBr यूज करायचा आहे. आणि तो कशासोबत ट्रीट करणार आहोत आपण, तर मेटल फ्लोराईड. अँड हिअर सम एक्झाम्पल्स ऑफ मेटल फ्लोराईड. मेटल फ्लोराईडची काही एक्झाम्पल्स दिली आहेत, त्यातला कुठलाही आपण मेटल फ्लोराईड यूज करू शकतो. इथे आपण AgF म्हणजेच सिल्वर फ्लोराईड यूज केलेला आहे. ठीक आहे, तर AgF सिल्वर फ्लोराईड यूज करू शकता तुम्ही. Ag2F2 म्हणजेच मर्क्युरी फ्लोराईड यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे AsF3 आर्सेनिक ट्रायफ्लोराईड यूज करू शकता, किंवा SbF2 म्हणजेच अँटीमनी ट्रायफ्लोराईड. ठीक आहे, आपल्याला रिॲक्शनमध्ये इथे एक्झाम्पलमध्ये AgF दिलेला आहे, आपण तोच यूज करूया. तर काय करायचं आपल्याला, सिल्वर अल्किल क्लोराईड और अल्किल ब्रोमाइड AgF सोबत रिॲक्ट करणार आहोत आपण. तर इथे पण आपल्याला सबस्टिट्यूशन जे आहे ते आपण कोणामध्ये करतो आहे, Cl आणि Fमध्ये. म्हणजेच परत काय आलं, दोन्हीही हॅलोजन आहेत. Cl अँड F बोथ आर हॅलोजन अँड substitution is between Cl and F, so it is called as halogen exchange reaction. आपण हॅलोजनला एक्सचेंज करतो आहे, म्हणजेच प्रोडक्ट आला RF अँड AgCl. आता ही AgCl परत काय आहे, प्रिसिपिटेट आहे, म्हणजेच सेमी सॉलिड फॉर्ममध्ये तो तयार झालेला आहे. आणि मेन प्रोडक्ट आपला अल्किल फ्लोराईड तयार होईल. एक्झाम्पल बघा,
CH3CH2Cl इथिल क्लोराइड प्लस AgF. इट गिव्स Cl रिमूव्ह करायचा, F अटॅच करायचा आणि Cl Ag सोबत कंबाईन होईल. CH3CH2F प्लस AgCl precipitate. So our next method, fourth method is इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आपण आता चौथी मेथड बघतोय जी की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्हाला समजतात. इलेक्ट्रोफाईल मीन्स पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस, ज्याला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. आपण सबस्टिट्यूशन आता कोणाचं करणार आहोत तर इलेक्ट्रोफाईलचं सबस्टिट्यूशन करणार आहोत, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं नाव दिलेलं आहे. Alkyl chloride and bromide can be prepared by direct halogenation of benzene. आता अरिल क्लोराईड आणि अरिल ब्रोमाइड. अरिल क्लोराईड म्हणजे काय, अरिल म्हणजे काय तर बेन्झिनचा पार्ट. आपण अल्किल कसा ओळखतो तर अल्केनमधला हायड्रोजन रिमूव्ह झाल्यानंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण अल्किल असं म्हणतो. जसा इथे मी मिथिल काढलेला आहे, ठीक आहे. तसाच अरिल म्हणजे काय तर बेन्झिनमधला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, याला म्हणायचं अरिल. तर अरिल क्लोराईड किंवा अरिल ब्रोमाइड आपल्याला या मेथडमध्ये म्हणजे डायरेक्ट हॅलोजिनेशन बेन्झिनचं करून आपल्याला हे प्रोडक्ट मिळवता येतात, किंवा त्याचे डेरिव्हेटिव्ज असतील. कोणाचे, बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ज जर असतील म्हणजेच बेन्झिनपासून तयार झालेले. तुम्हाला माहिती आहेत हे बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3 बेन्झिन रे, हा काय झाला बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. बेन्झिनपासून तयार झालेला ट्युलिन असं म्हणतो आपण, तर हा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. मग बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह घ्या किंवा बेन्झिन घ्या, यांचं आपण काय करू शकतो, हॅलोजिनेशन करायचं आहे आणि हॅलोजिनेशन रिॲक्शन कॅरीड आउट करून आपण अरिल क्लोराईड और अरिल ब्रोमाइड प्रिपेअर करता येतात. आता ही मेथड जी आहे हॅलोजिनेशन ती आपल्याला इथेच या मेथडमध्ये बघायची आहे. इट मे बी कन्व्हिनियंटली कॅरीड आउट इन डार्क ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ सुटेबल लेविस ॲसिड कॅटलिस्ट लाईक FeCl3 और अनहायड्रस AlCl3. मग या रिॲक्शनसाठी कंडिशन्स इथे मेन्शन केलेल्या आहेत. कंडिशन कुठल्या आहेत तर डार्क ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड सुटेबल कॅटलिस्ट यूज करायचा आहे, जो की लेविस ॲसिड आहे. आणि ही कॅटलिस्ट इथे 3 कॅटलिस्टची नावं, त्यातला कुठलाही एक कॅटलिस्ट आपण यूज करणार आहोत. तर रिॲक्शन बघूया. तर ही आहे हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन काय करतो आपण, हॅलोजिनेशनमध्ये ब्रोमीन म्हणजेच हॅलोजन सबस्टिट्यूट करतो. इथे एक्झाम्पल आहे ट्युलिन इज ब्रोमिनेटेड इन प्रेझेन्स ऑफ आयर्न. काय करायचं आपल्याला, ट्युलिन हा असेल ट्युलिन रिॲक्ट विथ Br2 म्हणजेच आपण ब्रोमिनेशन दाखवतो आहे. ब्रोमिनेटेड इन प्रेझेन्स ऑफ Fe हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे, जो की लेविस ॲसिड आहे. आणि हा कॅटलिस्ट कंडिशन डार्क ही कंडिशन असेल, ऑर्डिनरी टेम्परेचर यूज करतो आहे आपण आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो आहे. आता इथे 2 Br आहेत. हे 2 Br सबस्टिट्यूट होतील. ॲक्च्युली हे 2 टाइम्स हवं आहे, रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. तुम्ही या वेने रिॲक्शन लिहिली तरी चालते, किंवा इथे मग 2 आणि इकडे 2 इंडिकेट करून रिॲक्शन लिहिली तरी चालेल. म्हणजेच
ट्युलिन 2 टाइम्स, म्हणजे हे 2 प्रॉडक्ट तुम्हाला बॅलन्स झालेले दिसतील. तर ॲक्च्युली 2 ट्युलिन, या 2 ट्युलिनमध्ये एका ट्युलिनमध्ये Br ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होतो आणि एका ट्युलिनमध्ये Br पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. ठीक आहे. मग या दोघांमधला आपण जेव्हा Br अटॅच करतो तेव्हा बेन्झिनमधला म्हणजे या पोझिशनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि Br अटॅच झाला. सिमिलरली दुसऱ्या ट्युलिनमधला पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि Br अटॅच झाला. म्हणजे 2 हायड्रोजन रिमूव्ह होत आहेत, त्या ठिकाणी 2 Br अटॅच होत आहेत. ॲक्च्युली टोटल 4 इंडिकेट केले आपण, तर 2 इथे अटॅच होतात आणि 2 Br 2 हायड्रोजनसोबत मिळून बाय प्रोडक्ट HBr येतो. ठीक आहे. तर ही असेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Aromatic electrophilic substitution with iodine is reversible. आता इथे आपण ब्रोमिनेशन दाखवलं आहे. ठीक आहे. ब्रोमिनेशन रिॲक्शन इंडिकेट केली आहे. पण जेव्हा आपण आयोडिनेशन दाखवतो म्हणजे Br2च्या जागी आयोडीन यूज करतो त्यावेळेला कंडिशन्स जी आहे इन धिस केस यूज ऑफ HNO3 अँड HiO3. इथे हा जो यूज केला आहे HiO3 हवा आहे, तो 4 नको आहे. ठीक आहे. तर HiO3 आणि HNO3. HiO3 म्हणजेच आयोडिक ॲसिड. आयोडिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे 2 यूज केले जातात. कधी जर तुम्ही Br2च्या जागी I2 यूज करत असाल तर HNO3 आणि HiO3 यूज करावा लागेल. आता हा का यूज करावा लागतो? कारण जसं आपण इथे Br2 यूज केला तेव्हा बाय प्रोडक्ट HBr आला. मग सिमिलरली I2 जर यूज करत असो तर इथे बाय प्रोडक्टमध्ये HI येतो. HI आणि हा HI हा स्ट्रॉंग नेचरचा असल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स जाते. रिॲक्शन रिव्हर्स म्हणजे परत रिॲक्टंट तयार होतात आणि म्हणजे रिॲक्शन आपल्याला जे प्रोडक्ट हवेत ते तयार होत नाहीत. म्हणून आपण इथे काय यूज करणार आहोत तर हे HNO3 आणि HiO3 यूज करतो. कुठलाही एक चालू शकतो. हे आहेत ऑक्सिडायझिंग एजंट. तर HNO3 आणि HiO3 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ते आपण यूज करायचे आहेत. काय यूज करायचे आहेत तर Br2च्या जागी I2 यूज केला तर बाय प्रोडक्ट HI येतो आणि हा HI स्ट्रॉंग नेचरचा असल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स जाते. म्हणजेच आपल्याला हवा असणारा प्रॉडक्ट मिळत नाही. म्हणून मग काय करायचं आहे तर इथे HNO3 किंवा HiO3 यूज करायचा आहे. मग हा करतो काय? HNO3 काय करतो किंवा HiO3 काय करतो तर रिमूव्ज HI. तो काय करतो? इथून जो काही HI तयार होणारा आहे म्हणजे रिमूव्ह होणार आहे तो कोण रिमूव्ह करतो? HNO3 किंवा HiO3. हा HI रिमूव्ह करतो बाय ऑक्सिडेशन टू I2 आणि HI रिमूव्ह करतो आणि त्या HIचं ऑक्सिडेशन करून याचं कन्व्हर्जन HIचं कन्व्हर्जन I2 मध्ये करतो. आणि I2 म्हणजेच ऑलरेडी आपण I2 यूज करतो इथे रिॲक्शनमध्ये आणि अजून I2 तयार झाला. म्हणजेच I2चं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि रिॲक्शन फक्त फॉरवर्ड जाते. बॅकवर्ड का जाणार नाही? कारण HNO3 यूज केल्यामुळे HI तयार होणार नाही. HNO3 काय करेल? जो HI तयार झालेला आहे त्याचं ऑक्सिडेशन करून I2 तयार करेल. म्हणजेच I2चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, HI तयार होणार नाही. म्हणजेच रिॲक्शन बॅकवर्ड जाणार नाही आणि मेन प्रोडक्ट हे तयार होतील.
याचाच अर्थ काय आहे, इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू राईट. राईट म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन होणार आहे, फक्त बॅकवर्ड रिॲक्शन होणार नाही. म्हणून जेव्हा आयोडिनेशन केलं जाईल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये आयोडिनेशन जेव्हा आपण करू त्यावेळेला आपल्याला काय यूज करायचं आहे, HNO3 किंवा HiO3 हे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करतो. आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे तो F2 बीइंग हायली रिॲक्टिव्ह, फ्लुरो कंपाऊंड आर नॉट प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. हा F2 जर आपण यूज करायला गेलोत Br2च्या जागी F2, तर हा F2 कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणून आपण फ्लोरो कंपाऊंड या मेथडने प्रिपेअर करत नाही. हायली रिॲक्टिव्ह म्हणजे व्हिगरस नेचर तिथे रिॲक्शनमध्ये दाखवलं जातं. देअर मे बी एक्सप्लोजन. सो फ्लोरिनेशन किंवा फ्लोरो कंपाऊंड या मेथडने प्रिपेअर केले जात नाही. अँड लास्ट प्रिपरेशन मेथड इज सँडमेयर रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन आपल्याला दुसऱ्या टॉपिकमध्ये प्रिपेअर करायची आहे, त्यावेळेला ती तिथे येईल. अमाइन्स या टॉपिकमध्ये सँडमेयर रिॲक्शन आपण बघणार आहोत. तर इथे आपला प्रिपरेशन मेथड हा पॉईंट संपलेला आहे. थँक्यू.